धर्मादाय रुग्णालय सरकारच्या आता रडारवर आहेत। विशेष मदत कक्षाद्वारे रुग्णालयांची सखोल तपासणी केली जाते। गरीब रुग्णांना 20% बेड्स राखीव ठेवणं बंधनकारक आहे। दिनानाथ रुग्णालयामध्ये जी घटना घडली त्यानंतर आता सरकारला जाग आली आहे। पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर आता राज्य सरकार खडबडून जागं झालेलं आहे। राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमांचं पालन केलं जातंय की नाही या संदर्भातली पाहणी केली जाते। विशेष मदत कक्षाच्या वतीने ही पाहणी केली जाणार आहे। तसंच या मोहिमेमध्ये धर्मादाय आयुक्त विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे। राज्यामध्ये 486 धर्मादाय रुग्णालय आहेत। गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयांमध्ये 20% बेड्स राखीव ठेवणं बंधनकारक आहे। तसंच विशेष उत्पादनाखाली रुग्णांना योजनेमधून उपचार देणं सुद्धा गरजेचं आहे आणि या नियमांचं जे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू।